आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघूयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते छगन भुजबळ थोड्याच वेळात शरद पवार यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात सिल्वर ओक येथे भुजबळ पवारांची भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती मिळते। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। छगन भुजबळ हे थोड्याच वेळात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक वरती जाणार आहेत। छगन भुजबळ हे अजित पवार गटातले नेते आहेत, मात्र ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक वरती जाणार आहेत। भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, मात्र ही भेट आता राजकीय वर्तुळात अतिशय महत्त्वाची मानली जाते। नेमक्या काय घडामोडी घडतायत, ही भेट नेमकी कशासाठी आहे, त्यामागचा उद्देश काय, असे बरेच प्रश्न यामुळे पडलेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, ही भेट फार महत्त्वाची म्हटली जाते, मानली जाते, कारण भुजबळ पवारांच्या भेटीला नेमके कशासाठी प्रश्न पडलाय? हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला देखील पडलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे पुढच्या काहीच वेळामध्ये सिल्वर ओक येथे पोहोचत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेण्यासाठी तिथे पोहोचत आहेत। छगन भुजबळ हे अचानक शरद पवार यांची अचानक का भेट घेत आहेत, हा प्रश्न खरं तर पडलेला आहे। गेले महिने आपण सातत्याने पाहतो आहे की दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड वितुष्ट आलेला आहे। लोकसभा निवडणुकीचा एकूणच रणसंग्राम आपण पाहिलेला आहे। त्यानंतर पदवीधर असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, त्याचबरोबर ज्या 11 जागांचा लढाई झालेली आहे तिथे देखील अगदी टोकाचा जे विरोध आहे, आरोप प्रत्यारोप जे आहे ते आपण पाहिलेले आहे। आणि त्यानंतर आता अचानक छगन भुजबळ हे शरद पवार यांची जे भेट घेण्यासाठी निघालेली आहे, त्यामुळे साहजिकच सर्वांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचवलेल्या आहेत। राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क जे आहे ते लढवले जात आहेत, कारण येत्या काही महिन्यामध्येच म्हणजे जवळपास 2 महिन्यांनी विधानसभा निवडणुकांचं जे बिगुल जे आहे राज्यातलं ते वाढणार आहे। तत्पूर्वी ह्या दोन्ही नेत्यांची जी गाठ भेट होते आहे त्यावेळी खूप मोठे प्रश्नचिन्ह जे निर्माण झालेले आहेत, हे कुठेतरी सेतू निर्माण करण्यासाठी आहे का राजकीय एक संस्काराचा भाग म्हणून सदिच्छा भेट म्हणून फक्त भेट होणार आहे का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर छगन भुजबळ ही या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं। बिलकुल उदय, भुजबळ निघालेत का या भेटीसाठी? त्यांच्याबरोबर आणखी कोणी नेते आहेत का? किती वाजता बरोबर सिल्वर ओक वरती ही भेट होणार आहे? कधीपर्यंत पोहोचतील ते तिथे? न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यानुसार पुढच्या काही वेळातच छगन भुजबळ हे सिल्वर ओक येथे पोहोचतील आणि ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दोन्ही नेत्यांमध्ये खूप जुने संबंध आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर काहीसं वितुष्ट जे आहे किंवा काहीसं एकूणच जे मनभेद जे आहेत ते निर्माण झाले होते, ते मनभेद पुन्हा एकदा साधण्याचं काम जे आहे ही या भेटीतून होणार आहे का, ते आता पाहावं लागेल। बरं, मात्र उदय, काय मुद्दे असू शकतात? का भेट घ्यावी लागते भुजबळांना पवारांची? म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची असलेली भूमिका, त्यासोबत विधानसभा निवडणुका किंवा आणखीन काय तर्क लावले जात आहेत? राज्य पातळीवर आपण पाहतोय की छगन भुजबळ हे ओबीसी नेते देखील आहेत, मोठे नेते आहेत। आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सध्या मराठा राजकारण सुरू आहे समाजाचं, त्याचबरोबर एकूण ओबीसीचं समाज देखील आहे ते देखील तिथे एक प्रकारे त्यांचं आंदोलन आणि मागण्या ज्या आहेत लावून धरत आहेत। त्या संदर्भात ही चर्चा होते का, काही फक्त राजकीय भेट आहे हे आता पाहावं लागणार आहे, कारण खूप गुप्तता जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे भेटी संदर्भात। अचानक या गाठीभेटी ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत, त्यामुळे अचानक ठरलेल्या गाठीभेटीमध्ये राजकीय चर्चा काय होते हे आता पाहावं लागेल। बरोबर आहे उदय, थोडंसं थांबवतोय कारण आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण जोडल्या गेल्यात। विद्याताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। भुजबळ आज अचानक पवारांच्या भेटीला निघालेत, काय कारण कळते का? नमस्कार, आम्हाला तुमच्या इतकंच कारणही माहिती आहे, कारण भुजबळ साहेब गेले असतील तर मला असं वाटतं गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं थोडंसं हे बदललेलं आहे, सूर बदललेला आहे। पण तरी सुद्धा अजितदादा गट हा काही बोलायचं असेल तर भुजबळांनाच पुढे करतोय, आपण बघितलेलं आहे। त्यामुळे आता त्यांची पूर्वनियोजित भेट असेल तर ते भेटीमध्ये पवार साहेबांची काही चर्चा करणार असतील। कुठल्या प्रश्नावर चर्चा करणारे, कशाबाबत चर्चा करणारे ते भुजबळ साहेबच सांगू शकतील किंवा पवार साहेब सांगू शकतील। विद्याताई, सूर बदललाय म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, मागे जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांना भुजबळ स्वतः इच्छुक होते, परंतु नंतर त्यांना तिकीट मिळालं नाही, शिंदे गटाच्या याला ते तिकीट गेलं आणि नंतर ते थोडे त्यांचा सूर थोडा नाराजीचा होता। त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागले, रिझल्ट लागले, त्याच्यानंतरही ते काही समाधानी नव्हते। त्यामुळे आता महायुतीला काही हवंसं यश महाराष्ट्रात विधानसभेत मिळेल असं आता कोणालाच खात्रीने सांगता येत नाहीये। त्यामुळे अनेकांचा कल महाविकास आघाडीकडे आहे
आता त्यांचं आहे की नाही ते प्रत्यक्ष भेटीत काय होईल ते कळेल, परंतु मला असं वाटतं अजितदादाने सगळ्यांना कडक शब्दामध्ये बांधून ठेवलेलं दिसतंय. कारण आपण परवा विधान परिषदेच्या निवडणुका बघितल्या, त्याच्यामध्ये अजितदादाने दमदाट्या देऊन लोकांना बांधून ठेवलं हे दिसतंय, परंतु ते काय फार काळ बांधलेले राहतील असं मला वाटत नाही. आणि आता भुजबळ साहेब कशासाठी गेले, त्यांची काय पवार साहेबांशी चर्चा होणार ते आपण तर काही सांगू शकत नाही इथे बसून, ते आपल्याला कालांतराने कळेल. बरोबर. मात्र विद्याताई, तुमच्या म्हणण्यानुसार भुजबळ अजित पवार गटामध्ये नाराज आहेत? मला नाही माहिती ते नाराज आहेत की नाही, परंतु जे रिझल्ट लोकसभेचे लागले त्याच्यात काही कोणाला समाधान वाटण्यासारखे ते रिझल्टच नाहीये ना. मग ते देवेंद्र फडणवीस असू दे, एकनाथ शिंदे असू दे किंवा अजितदादा असू दे, त्यामुळे ते महायुतीला फटका तर बसलेलाच आहे. त्यामुळे आता उगाच सावरासावरी करून काहीतरी करायचा प्रयत्न चाललेला असला तरी आता लाडकी बहीण आणा, पण आमच्या दादाने काल सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही लाडकी बहीण योजना पुन्हा आणू. आम्हाला सांगायचंय की आम्ही नुसती लाडकी बहीण नाही, लाडकी ताई आणि लाडके दादा दोन्ही योजना आम्ही आणू आमचं सरकार आलं तर. आम्हाला काय आणता येणार नाही का? मग लोकांना माहिती आहे, परंतु फक्त महिलांची फसवणूक चाललेली आहे. त्यांना मोठ्या मोठ्या लाईनीमध्ये उभं करायचं आणि 1-2-3 महिने त्यांच्या हातावर काहीतरी पैसे टिकवतील. अनेक जणींना तर पैसे मिळणारच नाही, काही जणींना पैसे मिळतील. आपण योजना राबवल्याचं समाधान त्यांना मिळेल. पण दादा म्हणतायत की आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजना राबवू. मग आम्ही दादा का नको? आम्ही लाडकी ताई आणि लाडकी दादा दोन्ही योजना आणू शकतो ना. कारण बेरोजगारी ही जास्तीत जास्त मुलांमध्ये आहे. त्या बेरोजगार युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आमचं सरकार तर त्यांच्यापेक्षा जास्ती करेल. विद्याताई, परत भुजबळांच्या विषयावर बोलायचं झालं तर कालच अजित पवार गटाचा एक जनसन्मान मेळावा होता, महामेळावा त्यांचा पार पडला होता. त्यामध्ये अर्थातच छगन भुजबळ बोलले आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी काल शरद पवारांवरती टीका केली होती आणि आज परत त्यांच्या भेटीला, म्हणजे हे कुठेतरी कन्फ्युजिंग वाटतंय म्हणून विचारलं. मी मगाशीच तुम्हाला म्हणाले, भुजबळ साहेबांना म्हणजे अजितदादा स्वतः बोलत नाही हल्ली पवार साहेबांवरती, ते भुजबळांना पुढे करतात आणि जे काय बोलायचं असेल ते भुजबळांच्या तोंडून बोलून घेतात. त्यामुळे आता झालंय काय, प्रफुल्ल पटेल असतील, अजितदादा असतील, सुनील तटकरे जी असतील, हे स्वतः साहेबांवर टीका न करता ते भुजबळांकडनं बोलून घेतात की ओबीसीच्या मिटिंगला आले नाही, अमकं नाही तमकं नाही, बारामतीहून फोन आला. तर आता ते प्रत्यक्षात साहेबांशी काय बोलतात हे आपल्याला नंतरच कळू शकेल. परंतु आता एकच मी तुम्हाला सांगते की ह्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी कितीही सावरासावर केली आणि कितीही मान सन्मान केला तर पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याचं आणि जो सदैव काम करत असतो त्यांचा एवढा मोठा अपमान केलाय की आता महाराष्ट्राचा सन्मान करत जरी तुम्ही फिरला तरी लोक तुम्हाला नाक्यावरती विचारतील की यांचं जे काय तुम्ही अपमानास्पद वागणूक दिली त्याचं काय. त्यामुळे सन्मानाचं नाव असलं तरी ते लोकांना लक्षात आहे काय केलं त्यांनी ते. बरं, म्हणजे छगन भुजबळ यांची अजित पवार गटामध्ये थोडीशी कुचंबणा होते असं त्यातून अर्थ काढायचा का? असं त्यांच्या देहबोलीवरून दिसतं, पण प्रत्यक्ष ते त्यांची देहबोली एक सांगते आणि तोंडातनं भाषण करताना ते दुसरंच काहीतरी करतात. म्हणजे जे काय त्यांना सांगितलं जातं की तुम्ही हे बोला, त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही ओबीसीचे मोठे नेते आहात, तर तुमच्याकडनं हे सगळं आलं पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगतं आणि ते बोलतायत असं त्यांच्या देहबोलीवरनं मला दिसतं. आता खरं काय नाही ते भुजबळ साहेब स्वतःच तुम्हाला सांगू शकतील किंवा 1-2 महिन्यात आपल्याला बघायला मिळेल काहीतरी. बरं, छगन भुजबळ अजित पवार गटामध्ये आहेत आणि ते महायुतीमध्ये सामील आहेत आणि एकूणच मराठा समाजाचा किंवा त्यांच्या नेत्यांचा छगन भुजबळांना असलेला विरोध पाहता हे देखील कुठेतरी अडचणीचं ठरतंय का? आता अडचणीचं ठरत असलं तरी ते जाहीररित्या तर काही बोललं जात नाहीये, परंतु आता सीट वाटपावरनं आपल्या ते लक्षात येईल की कोणाला किती सीट्स मिळाल्या, कोणाला नाही, कोण गळ्यातलं लोढणं बनलंय, कोण कोणाला हवंय, कोण कोणाला नकोय, हे आपल्याला सीट वाटप होईल तेव्हा 1-2 महिन्यात लक्षात येईल. बरोबर. विद्याताई, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल.
तर सिल्वर ओकवरती आज छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट होणार आहे आणि त्यासाठी छगन भुजबळ निघालेले आहेत सिल्वर ओकवर जायला शरद पवारांची भेट घेण्यासाठी। आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। कालच्या जनसन्मान महामेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी पवारांवरती टीका केली होती आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला निघालेत। ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं। परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत, मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना, ठीक आहे, ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढू, तुम्ही तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे झेंडे घेऊ, तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू, पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा, मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल, मागास वर्गांना असेल वाऱ्यावर सोडायचं, हे अजिबात योग्य नाही। तर कालच्या महामेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं हे विधान आपण बघितलं।